जा आता. अहो पण कृती सांगताय ना. हो ते सांगायचंच राहिलं. काय करायचं माहितीये का, दूध ते असं चांगलं खरपूस आटवून घ्यायचं. हा बरे मग मग त्यात कारल्याचा रस घालायचा. बाई 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 शहारू नकोस. चाखून बघितलीस ना तर मिटक्या मारशील. त्याच्यानंतर गूळ, सुका मेवा आणि कारल्याच्या फोडी घालायच्या खिरीमध्ये. ते चांगले ढवळायची ती खीर. तुला सांगते अशी चाखून बघायची. अशी लागते तुला सांगते. तू उडीच मारशील खिरीमध्ये. आहेस कुठं? खीर खीर खायची, कारल्याची खीर. आवडली मला हो ही खीर. हो ना. अगं ए कुठे ए अगं ए अगं ताक घुसाळायचा राहिला ना. अहो सासूबाई अहो काय आहे? खरेच असते का कारल्याची खीर? कसली खीर आणि कसलं काय. अशीच बुडवली मी तिला कारल्याच्या खिरीत. बाबूची बायको गुप्तहेर म्हणून आली होती. गुप्तहेर? हो गोदाची गुप्तहेर. असे? हो म्हणून मी तिला मुद्दाम कारल्याच्या खिरीची तिरपांगडी कृती सांगितली. आता ती जाऊन गोदेला सांगेल. गोदेला म्हणावं बस आता विचार करत कारल्याची खीर. सासूबाई होईल ना सारे नीट? तुमच्या लक्षात आहे ना मी सांगितलेले? हो तर आपण अगदी काकूने सांगितल्याप्रमाणे करतोय. हो ना? तुला आठवते ना नीट? हो लक्षात आहे माझ्या सारे. तसेच करतोय आपण. होईल मग नीट. दूध आटले असेल तर घेऊन ये पटकन. हो आणते. सावकाश. आता यात कारल्याचा रस घालू. अगो बाई दूध फाटले. अगं कुठे फाटलंय दूध? काही बोलते? त्याच्या दाटसर वड्या झाल्या आहेत. आता त्यात कारल्याचे तुकडे घालूया. आता थोडासा गूळ. आता हा गूळ विरघळला की मग सुकामेवा घालायचा आणि आपली कारल्याची खीर तयार. तुझ्या काकांना प्यायला देते, मग समजेल कशी झाली ते. हो चालेल. आता ही स्पर्धा आपणच जिंकणार. आता बघा पचिती. अहो आता ही काय भानगड उपटलीये नवीन? अहो काही भानगड नाही. आपण जो पदार्थ बनवणार ना त्याचं नाव लिहायचं पाटीवर. हो अहो पण आयुष्यात कधी हातात पाटी धरली नाही मी. आणि लिहिणार काय? धोंडे. धोंडा घातला पाहिजे त्या दोघांच्या डोक्यात. बायकाने लिहिणे वाचणे म्हणजे त्याआधी शिक्षण आले. ऐका शिकल्या म्हणजे आपली अक्कल काढणार. अशाने कांशी राहील का त्यांच्या जागेवर? माझी तर कांशीलाच लाल करतील आमचे यजमान. नाहीतर काय,
बाई माणसाच्या हाती पाटी खडू म्हणजे भ्रष्टाचाराला आमंत्रण. हे नारायणरावांच्या मातोश्रींमुळे झालेले आहे. हे तर भ्रष्टाचाराला आमंत्रण देण्यासारखे आहे. हो ना. अहो हे रुक्मिणी आजीनेच भरवलंय सगळ्यांच्या डोक्यात. त्या ढीक भरवतील, पण ह्या बायकांना अक्कल नको. त्यांना अक्कल असती तर कशाला हवे होते. आपण गप्प बसलो तर असले प्रकार वाढतच जातील. चांगला जाब विचारला पाहिजे जोगांना. हो मग वाट कसली बघताय? चला चला चला. चला चला. देवा ईश्वरा, परमेश्वरा. अरे वा, हे छान आहे. अगं बाई, अहो सोडा ते कपडे, धुतलेले कपडे खराब करा. सोडा, दूर व्हा आधी. अगो गोदे कसली खीर काय लागतलीस तुम्हाला? कानाला जानू अडकवून लोटा घेऊन धावतोय नुसता. त्राणच राहिलं नाही अंगात. व्हा तुम्ही. अगं अशानं पोट खापटला नाही का जाईल माझं? चालले तुमचे लक्षण. बायकोचे मुळे कौतुकच नाही तुम्हाला. अहो एवढे परिश्रम घेऊन तुमच्यासाठी खीर बनवली, ती सुद्धा पचवता नाही आली तुम्हाला. अगं कसल्या खिरीचं गुणगान गातेस तुझ्या? तिथे माझी खीर नवे नवे, ते माझी कडी पातळवायची वेळ आली. पोते. पौष्टिक खाणे करून उपयोग काय? पचवता यायला हवे ना. आता दुसरे काहीतरी करायला हवे. अरे थांबा थांबा, काय काय झाले काय? अहो कसल्या स्पर्धा भरवताय तुम्ही आपल्या गावात? हे बघा, ही स्पर्धा स्त्रियांसाठी आहे. तुम्हा पुरुषांना भाग घेता यायचा नाही. या तुम्ही. अरे थांबा थांबा पंत, तुम्ही ऐकून घ्या. हे त्याबद्दल बोलायला आलेले नाहीयेत. मग कशाबद्दल बोलतायत हे? अहो तुम्ही ते पदार्थाचे नाव पाटीवरती लिहायची अट ठेवली आहे ना, त्याबद्दल विचारतायत हे. मग त्यात अवघड ते काय आहे? नुसते पदार्थाचे नाव तर लिहायचे. अहो काका, पण त्यासाठी गावातील स्त्रियांना लिहिता वाचता तरी यायला हवे ना. हा एवढेच ना. अरे आपापल्या नवऱ्याकडून शिकतील त्या. त्यात काय अवघड आहे? हो, स्त्रियांनी शिक्षण घेणे म्हणजे पाप आहे. हो का? असे ज्यांना वाटते त्यांनी आपल्या बायकोला स्पर्धेत उतरवायचे नाही. ठीक आहे, चला. हो, पण बक्षीस काय आहे ते ठाऊक आहे ना? ते बक्षीसच घोळते बायकांच्या डोक्यात, म्हणून तर सगळा गोंधळ झालाय. तुम्ही हे पदार्थाचे नाव लिहिण्याचे थांबवा बघू. नाही नाही नाही, मला आता माघार घेता येणार नाही. उलट मी तर बक्षीस वाढवण्याचा विचार करतोय. तरीही आम्ही बदलणार नाही. आमचा विरोध आहे या गोष्टीला. तुमच्या विरोधाला जुमानताय कोण? हे बघा, या स्पर्धेतील विजेत्या स्त्रीला मी जरीचे लुगडे आणि हिऱ्याची कर्णफुले या सोबत 5 सुवर्ण मुद्रा देणार आहे. हे म्हणजे जोग तुमचे हाती होते. हा 10 सुवर्ण मुद्रा. हो, अशाने बायका आमचं ऐकणार नाहीत. कसा विरोध करायचा आम्ही? 15 सुवर्ण मुद्रा. आता काय बोलायचं या माणसाला? विषयच कुठला? मी काय म्हणतो, जो स्पर्धा भरवायचीच असेल तर पुरुषांची भरवा ना. का तुम्ही करणार आहात स्वयंपाक? या बायकांच्यात येऊन स्वयंपाक करा. नाही नाही, मला तसे म्हणायचे नव्हते. मग जा आणि आपापल्या बायकांना मदत करा. जा. अहो ऐका ऐका ताई. काय बोलणार या माणसाला? हे हे असं ऐकायचे नाही. आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला पाहिजे. आपल्या सगळ्यांना इथे बोलवून ही महाराणी यशोदा कुठे राहिली काय माहिती. नक्कीच काहीतरी नवीन उचापत करणार असेल. हो, ढालगज बायकांना वटणीवर कसं आणावं याची युक्ती असेल तिच्याकडे. मी ढालगज वाटते? ढालगज वाटते मी? म्हटलंय तुला असं? म्हटलंय कोणाच्या मनात काय झालं? मी मुद्दाम तुम्हा सगळ्यांना इथे बोलावले कारण तुमच्या सगळ्यांच्या त्रासाचे उत्तर माझ्याकडे आहे. कसला त्रास? आम्हाला नाही कसला त्रास. खरे
म्हणजे तुम्हाला लिहिता वाचता येते? कारण पदार्थ करायची स्पर्धा जाहीर झाल्यावर सगळ्यांमध्ये एक उत्साह संचारला होता. पण पदार्थाचं नाव लिहून दाखवायचं म्हटल्यावर सगळ्यांचाच उत्साह मावळला. हो ना, आम्हाला कोणालाच लिहिता वाचता येत नाही. या गोद्याला तर अजिबातच येत नाही. नाही म्हणजे आम्हाला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे हो, पण ह्या लिहिण्याचे काय करायचे? तोच उपाय मी घेऊन आले. काय काय? अगं बाई, म्हणजे लिहिण्याची अट रद्द झाली की काय? मुळीच नाही. उपाय म्हणजे माझे आहो. आहो आहो आहो. अगं बाई, हा उपाय? अहो, काय बाई तरी. मी तुम्हाला अक्षर ओळख करून देणार आहे. यशोदा मला म्हणाल्या की पदार्थ तर काय बायका उत्तमच करतील, पण पदार्थाचे नाव लिहिणे बायकांना कठीण जाईल. तेव्हा त्यांनी मला विनंती केली की मी तुम्हा सर्वांना अक्षर ओळख करून द्यावी. अगो बाई, किती छान. अहो, हे ध्यानातच आले नव्हते. घ्या, काखेत कळसा आणि गावाला वळसा. काही गरज नाहीये. यांनी मला बजावले हे चालायचं नाही म्हणून. चल ग मंदे. पण ऐकू तर ते काय म्हणतात. उठ म्हणते ना, चल चल चल. जाऊ दे, आम्हाला शिकव. तर आजचा पहिला धडा. हा. सा सा नि सा नि सा नि सा ग सा नि सा नि सा नि सा सा नि सा नि सा नि सा ग सा नि सा नि सा नि सा सा नि सा नि सा नि सा ग सा नि सा नि सा नि सा सा नि सा नि सा नि सा ग सा नि सा नि सा. आता माझ्या मागे म्हणा. ओ आ नको तिथे, नको मारूस को. आता मामांजी आपली अडकित्त आणि सुपारी तर यशोदेलाच देणार बहुतेक, आणि महाराणी झोपाळ्यावर बसून कारभार चालवणार. अगो पण झालं तरी काय? काय म्हणजे काय? यशोदा सांगणार आणि तिच्या तालावर साने कुटुंब नाचणार, असे झाले आता. म्हणजे म्हणजे सान्यांच्या वाड्यात बायकांची शाळा सुरू झालीये. बायका आता शिक्षण घेणार आणि पंतोजी कोण? तर आपला व्यवहार शून्य सदाशिव. अगो काय सांगतेस काय? आपल्या घरात? हो, प्रत्यक्ष आपल्या घरात? हो य. अगो आणि दादा आणि काकांना मान्य आहे का हे? त्याशिवाय का नाचतायत? मला ठाऊक नाही. मला पटले नाही म्हणून मी निघून आले आणि बाबूच्या मंदेलाही बाहेर काढले. हे बरे केलं. मी केले हो, पण तुम्ही आता काही करणार आहात की नाही? असे कसे? उद्या बघ काय करतो मी. उद्या? आई 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 नको. आज काय धाड भरलीये? नको नको मारूस को दे. अगं कुठून बुद्धी झाली आणि स्पर्धा ठरवली असं झालंय मला. अगं स्पर्धेचा पहिल्या वेळी मीच ठरलोय. अगं अगं खिरीमुळे प्राण गेले माझे अगदी. यालाही ती यशोदा जबाबदार आहे. तिने स्पर्धेचे सुचवले आणि तुम्ही ही अशीच मान डोलावलीत नंदी बैलासारखी. पण हे बघा, आता स्पर्धेचे ठरलेच आहे तर ती मलाच जिंकायची. खिरीच राहू दे, नवीन कोणता पदार्थ करू ते सांगा. कुठलाही कर, पण चवीसाठी मला देऊ नकोस. माझी अवस्था अगदी बिकट करून टाकलीस तू. हा ई आणि ई वर रफार ई. म्हणा माझ्या मागे. ई ई ई.
आता आपण पहिल्यापासून म्हणूया. अ आ आ ई ई ई. आपण 4 अक्षरांची ओळख करून घेतली. हो. पण या 4 अक्षरांमध्ये एक महत्वाची बाब दडलेली आहे. पहिल्या ओळीतील दुसरे अक्षर आ आणि दुसऱ्या ओळीतील दुसरे अक्षर ई. ही 2 अक्षर मिळून जो शब्द तयार होतो तो आहे आई. या दोन्ही अक्षरांमध्ये विश्वातील माया, ममता, वात्सल्य, प्रेम, आदर, सारे काही जे ममताळू कनवाळू आहे ते साठलेले आहे. आता सारी भिस्त तुझ्यावरच आहे. घराची काळजी घे. आई या शब्दाभोवती सारे जग नतमस्तक होते. तो एकच शब्द प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेतो. म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. सुलोचने, हा आपला सदा आहे का कुणी कीर्तनकार? हा तेच बोलतोय हो, पण मन अगदी उचंबळून येईल असे मार्मिक बोलतोय. चला पुन्हा सुरू करा, माझ्या मागे म्हणा. हा, ओ आ ई ई, परत ओ. उठ उठ, काय चाललंय तुझं हे? काय आहे? स्वयंपाकाची स्पर्धा मला मान्य आहे, पण या घरातल्या बायकांनी शिकलेलं मला अजिबात चालणार नाही. रुक्मिणी काकूने आपल्या मुलीला शिकवलं आणि पुण्याला जाऊन तिने काय दिवे लावले ते आपल्याला माहितीच आहे. तेव्हा लक्षात घ्या, हे नवीन खूळ या घरात आणि या गावात मला अजिबात चालणार नाही. सगळ्या गावात याच्या विरोधात बॉम्ब आहे. पुन्हा असा आगाऊपणा केलात ना तर याद राखा,